पाहती गोवळी पाहती गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया देवादी देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझी वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची गेली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठाला विठाला पाहती गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडब्याचा बहुतेकांच्या पाठातला काला या प्रकरणातला भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये अलौकिक चरित्र कसं घडलं याचं वर्णन करणारा अभंग आहे. महाराज म्हणतात पाहिला गेलं तर गोवळ समाजातले गोपाळ गायींच्या धारा काढणारे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जीवन जगणारे पण आश्चर्य असं घडलं की भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खायला लागला. खाय त्यांची उष्टावळी ज्यांचं उष्ट खातो ते गोपाळ आहेत गायीच्या धारा काढणारे आहेत तुमच्या माझ्यासारखं शेतकरी कुटुंबामध्ये जीवन जगणारे आहेत पण सर्वसामान्य कुटुंबातल्या गोपाळांच्या ताटातलं देव उष्ट खातो हे चरित्र आहे. महाराज देवानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खावं असं गोपाळांनी केलं काय करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान म्हटले गडी नामाचे चिंतन करीती गडी कान्होबाचे ध्यान करीती म्हटले गड्यानं नामाचं चिंतन केलं आणि कान्होबाचं ध्यान केलं आणि ध्यानासहित केलेलं चिंतनाचा परिणाम
भगवान परमात्मा त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागला. नवल काय आली द्यावी डाई, त्यांचा डाव देऊ लागला. जगाला डाव दाखवणारा, जगाशी नियतीचा क्रूर खेळ खेळणारा, पण आजच्या दिवशी गोपाळांचा डाव द्यायला लागला. जगाचा सांभाळ करणारा, धावे वळत्या मागे गाई, गाईचा सांभाळ करू लागला. नवे नवे अलौकिक असणारा काला गोपाळांच्या जीवनामध्ये भगवंतानं प्रदान केला. महाराज, तोच काला आम्हाला मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? एक ठाई काला म्हटले तुम्हाला एक विचाराचं बनावं लागेल. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, सगळ्या समाजाची माणसं ज्या दिवशी एका विचारानं एका मंडपामध्ये येतात त्या दिवशी काला होत असतो. एके ठाई काला. आणि मग तुका म्हणे भाविकाला, साधन करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. अतिशय सोपा अभंग आहे. अर्थ सांगितला की पाठ व्हावा, इतका सोपा अभंग आपण आजच्या या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. राहिलेल्या तूर्त वेळेमध्ये 1-1.25 तासामध्ये आपल्याला थांबायचं आहे. राहिलेल्या कालखंडामध्ये आपण या अभंगाचं आणि भगवंताच्या लीलाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा. आपल्या अभंगाला, आपल्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो. 7 दिवसापासून महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार येत आहेत, नामांकित गायक वादक येत आहेत, आपल्याला मंत्रमुग्ध करून जात आहेत. हे काल्याचं कीर्तन आहे, समाप्तीचं कीर्तन आहे, कळसाचं कीर्तन आहे. लक्ष देऊन ऐका. प्रश्न असा आहे काल्याच्या कीर्तनातला की 7 दिवसापासून तुम्ही सप्ताह करताय, पण त्याचा शेवट आज काल्यानं होत आहे. प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन शेवटी का करावं? का बरं महाराज? काल्याचं कीर्तन दुसऱ्या दिवशी केलं तर का चालत नाही? काल्याचं कीर्तन तिसऱ्या दिवशी केलं तर का चालत नाही? काल्याचं कीर्तन मध्यंतरी करून सप्ताह चालू ठेवला तर का जमत नाही? महाराष्ट्रात माजलगाव तालुका, गेवराई तालुका, बीड जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, जेवढे म्हणून जिल्हे देशात आहेत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात सप्ताह झाला की त्याचा शेवट काल्यानं होतो. मग काला हा शेवटी का करायचा? काय कारण काय त्याचं? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा काही नाही बरं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे. देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. म्हटले एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं की त्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहत बरं का गोविंद महाराज. पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅब मध्ये मूर्ती बसवली जाते, मूर्तीच्या समोर फरशी बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो, छानपैकी सप्ताह केला जातो. अरुण महाराज, गोविंद महाराज, माऊली महाराज, हजारे महाराज, नारायण महाराज आणले जातात. साखरे महाराजांचं कीर्तन ठेवलं जातं. किती सुंदर कीर्तन आहे, किती सुंदर कलर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे आणि किती सुंदर मूर्ती आहे. याच्यावरून मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही. मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशीच मंदिर परिपूर्णतेला जातं. तसं कितीही रात्रीची कीर्तन झाली तर काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह रूपे बांधकाम परिपूर्णतेला जात नाही. एवढं सोपं आहे बरं का. एवढं सोपं सुद्धा लोकांना कळत नाही. ज्ञानोबारांनी दुसरं उदाहरण दिलं. माऊली म्हटले जशी गंगा एकदा समुद्राला मिळाली तिचं जीवन परिपूर्ण झालं. अवघ्या झाल्यावर काय शब्द आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा सागराला मिळाली, गंगेचं जीवन परिपूर्ण झालं. तिला पुन्हा प्रवाह नाही, तिला पुन्हा थांबणं नाही, ती कुठं गेली याचा विचार नाही. समुद्राला मिळाली
तिचं जीवन परिपूर्णतेला गेलं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्णतेला गेला. इतकं सोपं आहे. चला, काल्याचं कीर्तन शेवटी करायचं ते परिपूर्णतेचं आहे म्हणून. दुसरा एक प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? 10 ते 12, 11 ते 1, 12 ते 2 याच वेळेत का करायचं? रोज रात्रीची कीर्तन झाली, मग आज साखरे महाराज आले, मग ते दुपारीच का कीर्तन करायला लागले? तर त्याचं उत्तर आहे, भगवान कृष्णाने तो काला दुपारी केलेला आहे. त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण दुपारी तो काला करतो. आणि अतिशय महत्वाचा तिसरा प्रश्न, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं? आज पांडुरंग नाही, आज दत्त भगवान नाही, खंडोबा नाही, भगवान शंकर नाही, या विश्वातल्या कोणत्याच देवाचं चरित्र नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. महाराज, आजच्या दिवशी भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं? सोपं उत्तर आहे त्याचं, काला जर परिपूर्णतेचं कीर्तन असेल तर या विश्वात परिपूर्णतम देव फक्त भगवान कृष्ण आहे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटी, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटी, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटी, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या गोड्या किती सांगू ग, याच्या गोड्या किती सांगू ग, महीपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. हे काय शब्द आहे बघा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटी, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटी, याच्या घोड्या किती सांगू ग, याच्या घोड्या किती सांगू ग, महीपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटी, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटी, तुलाच गोड वाटी, तुलाच गोड वाटी. बाई तुला गोड वाटतोय, पण समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि सरस्वती माता लिहायला बसवली. असदगिरी समस्या कंचदम सिंधू पात्रे श्रुतोर्वरु शाखा लेखनी पत्र मुर्वी, लिखिद्यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणानामीश पारम न याति. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यम चकारः. त्याच्यासारखा परिपूर्णतम देव नाही. बाकीचे सगळे अवतार पूर्ण आहेत, भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्णतम का? बाकीच्या अवतारात सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, करण्याची ताकद आहे, करता येत नाही. राम प्रभूचा अवतार सुद्धा असाच. लक्ष्मणानं इंद्रजित मारला रामायणामध्ये, तो इंद्रजित असा मारलेला आहे, एका बाणाने त्याचा एक हात उडवला.
दुसऱ्या बाणानं दुसरा हात उडवला, तिसऱ्या बाणानं त्याचं शिर उडवलं. ऐका, लक्ष्मणानं अरुण महाराज एक बाण मारला आणि तो बाण हाताला लागला. जो हात उडाला तसा तो हात इंद्रजिताच्या पत्नीचं नाव आहे सुलोचना. त्या सुलोचनाच्या महलामध्ये जाऊन पडला आणि त्या हातानं असा लेखन साहित्याचा इशारा केला आणि तुटलेल्या हाताचा इशारा बायकोनं ओळखला. पतिव्रता होती, इथं अख्खा वन पीस माणूस बोलतो तरी बायको ओळखू शकत नाही. तिनं तुटलेल्या हाताचा इशारा ओळखला. ऐका, हातामध्ये लेखन साहित्य दिलं आणि त्या तुटलेल्या इंद्रजिताच्या हातानं एका कागदावरती असं लिहिलं की तुझ्या माहेरच्या मंडईनं माझा घात केला. तिनं ते वाचलं, हात हातामध्ये घेतला. भला मोठा रावणाचा दरबार भरलेला होता. आता इंद्रजित मेला, आता कुणाला पाठवायचं? आणि त्या दरबारात ती सुलोचना आली. लक्ष देऊन ऐका, दरबारात सुलोचना आली. रावण महाराज, मला रामप्रभूच्या तिकडे जायचंय. रावण म्हटलं, कुणी अडवलंय तुला? जा. ती सुलोचना हात घेऊन निघाली आणि दरबारात बसलेले सगळे सरदार हसायला लागले. दरबारातले सगळे मातब्बर लोक म्हटले, काय रावण महाराज तुम्ही वेडे आहेत? रामप्रभूच्या सीतेला इकडे घेऊन आलात, तिला अशोकवनामध्ये ठेवलं आणि आता तिला बांधण्यासाठी तिला धरण्यासाठी एवढं मोठं युद्ध पेटवलं आणि आता तुमच्या सुनेला तिकडे रामाकडे पाठायला लागले. त्या रामानं जर तुमच्या सुनेला तिकडे धरून ठेवलं, बोली लावली आमच्या सीतेला सोडा तरच तुमच्या सुलोचनाला सोडू, मग कसं करायचं? तर रावण हसून म्हणला त्या सरदारांना, दुसऱ्याच्या बाया पळून आणायला ते काय रावण आहे का? म्हटलं, तो राम आहे. म्हणजे रावणाला सुद्धा आपली लायकी कळत होती बरं का. बऱ्याच रावणांना लॉकडाऊन मध्ये आपली लायकी कळाली. विठाला विठाल सुलोचना रामप्रभूच्याकडे आली. ऐका, मोठ्या स्फटिकाच्या शिळेवर रामप्रभू बसलेले होते, लहान्या शिळेवर लखन बसलेले होते. मोठा 18 पद्म वानराचा एवढा मोठा गरडा होता आणि त्याच्यात ती सुलोचना भाऊ ते हात घेऊन गेली आणि रामप्रभूला ती म्हटली, राम महाराज, तुम्ही तुमचा जावाई मारला. रामप्रभू म्हटले, अरे लग्न झालं आणि वनवास मिळाला, कशाची मुलगी आणि कशाचा जावाई? म्हटले, या जन्मात नाही, तुमचा नाही, मी लक्ष्मणाचा विचार करते. लक्ष्मण हे शेषाचे अवतार आहेत आणि शेषाची मी कन्या आहे, ते माझे वडील आहेत. मग शेषाची मी जर कन्या आहे तर इंद्रजित नात्यानं तुमचा जावाई झाला, तुम्ही त्याला मारायला नको होतं. रामप्रभूचं जावायचं प्रेम फळून आलं, इंद्रजित उठवायचा ठरला. आता इंद्रजित उठवणं सोपं नाही ना महाराज. इंद्रजित एक तर मरतच नव्हता महाराज, पण इंद्रजित मरतच नव्हता आणि त्याला आता डबल उठवायचं. आपटू आपटू त्यानं वानराला मारलंय आणि आता तो डबल उठवायचा आणि तो हरायचा कुणी? मग तयारी झाली, त्याचे सगळे अवयव गोळा केले. ऐका, कमंडलूचं पाणी हातामध्ये घेतलं, मंत्र म्हणायचे आणि त्या मेलेल्या इंद्रजिताच्या अंगावर पाणी टाकायचं आणि इंद्रजित उठवायचा. मंत्र सुरू झाले. तेवढ्यात मग त्या हनुमंतरायाच्या कानावर बातमी गेली. ते म्हटले, बुद्धिमताम वरिष्ठम, यांच्याशिवाय चालणार नाही. ते पळतच आले हनुमंतराय. ते म्हटले, ओ देवा, इंद्रजित उठवता येणार नाही. काय म्हटले ते? देवा, इंद्रजित उठवता येणार नाही. रामप्रभू म्हटले, का माझ्यात ताकद नाही का, सामर्थ्य नाही का? अरे पाणी सुद्धा टाकायची गरज नाही, मंत्र सुद्धा म्हणायची गरज नाही, उठ म्हटलं की उठवतो. ते म्हटले, सामर्थ्य आहे तुमच्यात, तुम्ही उठवू शकता इंद्रजिताला, पण ते वाल्मिक ऋषीनं रामायणामध्ये वरतोनी दाविण नामा म्हणे, वरतोनी दाविण नामा म्हणे, वरतोनी दाविण म्हटले, वाल्मिक ऋषीनं रामायणामध्ये असं लिहिलं, इंद्रजित मारायचा, उठवायचा नाही. रामप्रभूनं पाणी दगडावर फेकलं,
कारण काय? माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, राम प्रभू इंद्रजिताला उठवू शकत नाही का? सगळ्या जगाला चालवतो राम, इंद्रजित काय? पण उठवता येत नाही. पूर्ण अवतार आहे, सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य नाही. साधू जे म्हणेल तसं करावं लागतं. कृष्ण अवतारात असं नाही म्हणा. भगवान कृष्ण गोकुळात अवताराला आले आणि भगवान कृष्णाच्या गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करायची. प्रत्येक गावाला परंपरा असते, वेगवेगळी परंपरा आहे, वेगवेगळी परंपरा. काहीचा दिवाळीला सप्ताह, काहीचा पाडव्याला सप्ताह, काहीचा शिवरात्रीला सप्ताह, अशा परंपरा आहे. तसं आमच्या गावात काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर वांग्याचं भरीत करतात. काय करतात माऊली महाराज? वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर करतात. या 10-5 वर्षात जरा आमचं महाराष्ट्रभर नाव झालं. 2-4 वर्ष माझा काला झाला, तर मी आमच्या गावातल्या लोकांना म्हटलं, अरे पोरीच्या लग्नाला बुंदीचे लाडू करता आणि देवाच्या कार्यक्रमाला भाकरी करता का? लाज वाटत नाही तुम्हाला? ते म्हटले, महाराज तुमचा काला कॅन्सल, भाकरी नाही कॅन्सल. का? ती आमची परंपरा आहे. म्हटले आजोबा पंजोबा खापर पंजोबा पासून चालत आलेली, ते आम्हाला जमणार नाही. का? परंपरा मोडता येत नाही. भगवान कृष्ण गोकुळात आले त्यावेळेला इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती गोकुळातली. भगवान कृष्ण म्हटले, कशाचा इंद्र उंद्र रे? बंद बंद पाडली ना पूजा महाराज. इतका राग आला इंद्राला, इंद्राकडे पावसाचं खातंय, त्यानं इतका पाऊस पाडला अरुण महाराज, इतका पाऊस पाडला, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. मग तुम्हाला वाटतं का देवाने पूजा केली? गोवर्धन उचलला, गोकुळ त्याच्या खाली उभं केलं, पण पूजा नाही केली महाराज. याला म्हणतात सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. करण्याची ताकद आणि करतो परिपूर्णतम. करता येतं पण करू शकत नाही. पूर्ण अवतार सोप्या व्याख्या आहेत. असा परिपूर्णतम भगवान कृष्णाचं चरित्र आहे. म्हणून आजच्या दिवशी ते चरित्र गावं. महाराज 12:30 कडे काटा चालला, लक्षात आलं आमच्या. काला शेवटी करावा. भगवान कृष्णाचं चरित्र परिपूर्णतम आहे म्हणून सांगावं. पण तुम्हीच आता म्हटले समुद्राची शाही, मेरू पर्वताची लेखणी केली आणि सरस्वती माता लिहायला बसवली, तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही. मग त्याचं चरित्र नेमकं काय आहे? त्याच्या चरित्राचा एक भाग तुकाराम महाराज आपल्यासाठी सांगतात अभंगाच्या पहिल्या. पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती पाहती गोवळी. काय चरित्र आहे म्हटले? पाहायला गेलं तर गोवळ आश्चर्य आहे. भगवान परमात्मा गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो. काय चरित्र गोड आहे.
की म्हणाल महाराज असं कुठं जमतं का? विश्वाचा मालक कुठं उष्ट खात असतो का? तर त्याचं उत्तर असं आहे बरं का, समाज हा बोलल्यानं जिंकला जातो शिवाजी महाराज, शत्रू हा कपटानं जिंकला जातो, राजा हा कलेनं जिंकला जातो अरुण महाराज, आणि देव हा भावानं जिंकला जातो. बघा लक्षात आलं तर 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कुणाचंही ऐकत नाहीत, ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतात. आता तुम्ही सप्त्याची मीटिंग बसल्यावर बघा लय मजा येते, गावातले लोक एकत्रित बसतात आणि मग ते म्हणतात तेच महाराज आणायचं, त्यांनी म्हणावं त्यालाही पैसे घेतो, ते म्हणतो नाही मी देतो पैसे पण त्यालाच आणा. का? बोलणं जमलंय. पुन्हा ऐका, ज्याला बोलणं जमलंय तो समाजावर कब्जा करत असतो. समाज जिंकायला बोलणं लागतं. भारत देश स्वतंत्र झाला आणि काहीच्या घरात आमदारकी गेली, अजून तेच आमदार पडलेच नाहीत, विकास नाही केला त्यांनी, पण बोलणं जमलंय. ज्याला बोलणं जमलंय तो समाज जिंकत असतो. म्हणून एक वाक्य सांगतो तुम्हाला, भले एक कला कमी असली तर चालते पण बोलणं गोड ठेवा बरं का. ज्याला बोलणं जमलंय ना त्यांना समाज जिंकलाय. चला, समाज जिंकायला बोलणं लागतं. तुमच्या जीवनातला शत्रू जिंकायचा कपट लागतं, कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही. कपटे न शत्रू, समाज बोलल्यानं, शत्रू कपटानं. चला पुढं. तुम्हाला एखादा राजा जिंकायचा, राजा, तर कला लागते तुमच्याकडे. सध्या सोनी टीव्हीला इंडियन आयडल नावाचा कार्यक्रम, काय गोड कार्यक्रम चालू आहे महाराज, संगीताचा कार्यक्रम आहे महाराज. त्याच्यामध्ये तो काय नाव आहे त्याचं संजय, आपण आज ऐकलं, पवनदीप. पवनदीप नावाचा पोरगा आहे महाराज, आणि एक सवई नावाचा मुलगा आहे. तो सवई नावाचा मुलगा राजस्थान मधून आलेला आहे तिथं गायला. त्याच्या बापानं झोपडीमध्ये दिवस काढलेले आहेत महाराज, तो पोरगा तिथं गाणं गातो. रात्रीच्या कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी एक गाणं गायलं महाराज, मी लाईव्ह पाहिला तो कार्यक्रम. बापरे, सगळ्या विश्वातले जे भले भले संगीतकार आहेत टेबलावरती उभा राहून टाळ्या वाजवत होते महाराज. तुम्ही कला अशी तयार करा, लोक तुमच्या कलेला बोलतात महाराज. ते अरुण महाराज काय वाजवतात महाराज माणसं. का तुम्ही त्यांना बोलवता? का भरत महाराजांना, अरुण महाराजांना, हजारे महाराजांना, माऊली महाराजांना, साखरे महाराजांना मागणी आहे बरं का. माझं घुसवतो ना त्याच्यात मागणी काय, त्याचं कारणच आहे महाराज. समाज बोलल्यानं, शत्रू कपटानं तुमची कला अशी तयार केली पाहिजे, त्यानं राजा बोलला जातो. पुन्हा ऐका, कलेनं राजा, बोलल्यानं समाज, कपटानं शत्रू. तसंच देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले कचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत. इथं थोडस लागतं, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची राम. तुम्ही किती शुद्ध आहेत, किती क्वालिटी तुमच्याकडे. गिरीधर लाल तो भाव का भुका. तुमच्या हृदयातला भाव किती शुद्ध आहे, तुमचा भाव पाहतो. आणि मंदिरातला देव तुमच्या घरी येतो, भाव शुद्ध पाहिजे. पेंद्याच्या घरी एकदा कडी केली होती. कडी तुमच्याकडे कडी करतात? फुले पिंपळगाव कडी करतात ना आजी, मस्त असते कडी. कढीपत्ता टाकला जातो, थोडीशी जिरे, थोडीशी मोहरी, ताकामध्ये फोडणी दिली जाते. ताकाचे असते, आमसोलाचे असते, मस्त थोडीशी आंबट, थोडीशी खारट, थोडीशी अशी तिखट पण करता येते. अशी मस्त गोड कढी झाली होती. ती कढीची फोडणी देताना पेंद्याला त्या कढीचा वास आला. म्हटलं आईनं फारच छान कढी केली गड्या आज, आई मला प्यायला दे. म्हणून आईनं त्याला एक वाटीभर कढी प्यायला दिली, गरमच होती. ऐका ना, कढी पेंद्यानं प्याली, जरा लक्ष देऊन ऐका. पेंद्यानं प्याली, जशी प्याली इतकी सुंदर लागली, इतकी भारी लागली, इतकी टेस्टेड लागली. जशी जिभेतून त्याच्या पोटात गेली आणि त्याच्या मनात भाव निर्माण झाला, एवढी सुंदर कढी जर माझ्या कृष्णाला मी दिली तर किती आवडेल. एवढा शुद्ध भाव लागतो बघा. वाजवल्याबरोबर महाराज माझ्या देवाला किती आवडेल असा भाव निर्माण झाला पाहिजे. मी समाजासाठी कीर्तन करतो असा भाव नाही, मी देवासाठी कधीतरी कीर्तन करतो का असा भाव निर्माण झाला पाहिजे. फार लक्ष देऊन ऐकाय. कडी प्याल्याबरोबर माऊली महाराज त्याच्या मनात भाव निर्माण झाला, माझ्या सख्याला, माझ्या कृष्णाला किती आवडेल. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, तुने नाही देव झाला, तुने नाही
ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अहो मनात भाव तयार झाला माझ्या कृष्णाला, माझ्या सख्याला, माझ्या कानाला किती आवडल. पण त्याला चांगलं माहिती होतं आपली आई आणि कृष्ण 36चा आकडा आहे. माझ्या आईला कृष्णाला द्यायची म्हणल्यावरती देणार नाही गडे. कारण तिला चांगलं माहिती आहे आपला पोरगा बिघडवलाय तर कृष्णानंच बिघडवलाय. त्याच्या डोक्यात फिट बसलेलं आहे. हा जातो तर कृष्णाकडे जातो, खोड्या करतो तर कृष्णाबरोबरच करतो, राहतो तर कृष्णाबरोबरच राहतो. नकोच गड्या, आईला जर कृष्णाला द्यायचं म्हटलं तर ती देणार नाही. मग त्यानं काय केलं, असं आईला घुमवायचा प्रयत्न केला. काहीला घुमवता येतं, काहीला घुमिनं पण जमत नाही महाराज बरं. काय फार महत्वाचं असतं अरुण महाराज ते बरं का. घुमवता आलं पाहिजे ना. तो लागला घुमायला, आई काय सुंदर कडी केली ग. म्हटलं आई किती ग सुंदर का हाताला तुझ्या चव आहे ग. आई किती ग मस्त गाई, किती ग छान गाई, काय तुझ्या हाताला चव आहे. माय म्हटली गपराय, घुमू नको. मला माहिती तू कशासाठी एवढं चांगलं बोलायला लागला. तुला आहे ना तुझ्या कृष्णाला न्यायची कडी. म्हटलं नाही आई, नाही नाही नाही, तुला याच्यासाठीच मला तू गोड बोलायला लागला. याच्या आधी कधी गोड बोलला नाही, तुला कडी पाहिजे ना. तो म्हटलं आई दे ना, पण काय होईल. नाही नाही नाही, तांब्यात वाटीत ग्लासात कडी मिळणार नाही. ए पेंद्या, तुला काय प्यायची तर इथं प्यायची, तांब्यान वाटीन ग्लासात तुला न्यायला जमणार नाही. आता पेंद्या हुशार होता. पेंद्या म्हटलं आई मला तर देशील ना, तुला काय प्यायची तर पे. म्हटले दे. म्हटले मग एक तांब्याभर. आईनं एक का तांब्याभर कडी दिली. माझ्याकडे बघा, आणि पेंद्यानं कडी प्यायला सुरुवात केली. इथं लॉक टाकला, सेंट्रल लॉक टाकला, इथून कडी भरायला लागला. अशी देत नाही ना तांब्यात ग्लासात आई. गालात भरवली, तोंडात भरवली, फुल तोंड भरलं. आणि जसा आईपासून पळाला तसा घराच्या बाहेर निघाला. ज्या माणसाला लवकर जायचं असतं का त्याला अनंत संकट येतात. ज्याला लवकर कीर्तनाला पावसाचं बैलगाडीच आडवी येईल, ट्रॅक्टरवाला जसा मधात घालील, बाजूला सरकणार नाही. तुला काय लवकरच जायचं का म्हणील, अशा अडचणी असतात. तसं त्याने ती तोंडात कडी भरली, त्याला जायचं कृष्णाकडं, लवकर द्यायची. त्याला कुणी अडवायचं. पेंद्या काय झालं, गालफुगी आली काय सांगता येईना, तोंड भरलेलं. प्रत्येक जण अडवायचा. कसं तरी रस्ता कळत कृष्ण परमात्म्याच्या घरावर नंदबाबाच्या वाड्यावर गेला. नंदबाबाचा दरवाजा वाजवला. नंदबाबानं दरवाजा उघडला. नंदबाबानं त्याचं तोंड भरलेलं पाहिलं. काय कळत नव्हतं. आतमध्ये घुसत 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 कृष्ण परमात्म्याच्या रूम जवळ गेला. परमात्मा भिंतीला असा पाठमोरा उभा होता. कृष्ण परमात्म्याच्या खांद्याला हात लावला. देवानं पेंद्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं दिसलं. आ करण्याचा इशारा केला हातानच. देवानं आ केला, आ, आणि पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांदणी, एवढा गवळीयाची ताकबिरे कोण पोरे चांगली. अहो तो पोरगा दिसायला चांगला नाही ना पेंद्या महाराज. ऐका, त्याच्या तोंडातली कडी त्यानं देवाच्या तोंडात सोडली. म्हणून खाय त्यांची उषावरी, काय त्यांची देवाचा उषा त्यांची उष्टावळी. देवानं त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. मी तुम्हाला उदाहरणच दिलं. आपल्या तोंडातली कडी पेंद्यानं देवाच्या तोंडात सोडली. खाय त्यांची उष्टावळी. त्याच्यासाठी शुद्ध भाव लागतो. तुमच्या अंतकरणात किती भाव आहे फार महत्वाचं आहे. भागवत कथेमध्ये 2500 उदाहरण आहेत या शब्दाला.
मी सगळे सांगत नाही तुम्हाला, पण एक सांगतो. भगवंत आणि उद्धव बरोबर असले की उद्धवानं देवाला कायम विचारावं, महाराज, माऊली महाराज, तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं, तुमच्यावर सगळ्यात जास्त भाव कोणाचा आहे? असा प्रश्न विचारला की उद्धवानं देवानं सांगावं, उद्धवा मला द्रौपदी आवडतं. कोण आवडतं? द्रौपदी आवडतं. कोण आवडतं देवा? द्रौपदी. या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवाला जळकी सुटायची, त्या उद्धवाला वाईट वाटायचं. कारण देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. जरा सगळ्या फुले पिंपळगावच्या सुभद्रा द्रौपदी नाही का? मानलेली बहीण द्रौपदी आहे आणि सख्खी बहीण सुभद्रा आहे. रक्ताच्या नात्यातली बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. मला खरं सांगा, मानलेल्या बहिणीला तुम्ही साडी घेतली काय न घेतली काय, तुम्हाला माफ करून टाकेल, कारण तिचा अधिकार नाही. पण सख्या बहिणीला तुम्ही एखादं वर्ष सांभाळलं नाही, बोलले नाही, साडी नाही घेतली ना, तर ती तुमच्यावर केस टाकते. बघा, 222 ला जमिनी गेल्या, बहिणीनं भावावर केस टाकले, पैसेच तेवढे आले महाराज. का? तिचा अधिकार आहे. पुन्हा ऐका, मी भांडण नाही लावत, शिकवतोय तुम्हाला. बहिणीचा अधिकार आहे भावावर. जर तुम्ही घेतली नाही तिला साडी, शिवाजी महाराज, तर ती आपल्याला सोडत नाही. मानलेल्या बहिणीला घेतली काय न घेतली? देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे, मानलेली द्रौपदी आहे. देवाच्या मुखाला नाव कुणाचं आहे? द्रौपदीचं. राग यायचं त्या उद्धवाला. देवाच्या लक्षात आलं आपला 1:45 वाजल्यामुळं, आणि देवानं काय केलं? नारायण महाराज सुभद्रेच्या घरी उद्धवाला नेलं. सुभद्रा सकाळी दात घासत होती. एवढ्या सकाळी देव येताना पाहिला. दादा कशाला आलास? म्हटलं काय नाही, एकादशी द्वादशी 2-4 दिवस झाले बघ, कोरडे दाजीच्या सप्त्याला गेलो होतो फुले पिंपळगावच्या, तिकडे काय लवकर जेवायलाच भेटलं नाही, लय कलाकार आले होते, तेच ऐकत बसलो. भूक लागली बघ मला. भूक लागली का? समोरच्या रूम मध्ये जा, टोपलीमध्ये फळं मांडलेली आहेत, तात्पुरते फळं खाय. देवाला कुठं खायचं होतं, एक सफरचंद हातामध्ये घेतलं, माझ्याकडे बघा, चाकू घेतला, सफरचंद कापायचं दिलं सोडून, बोटच घेतलं कापून, बोटातून टप 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 रक्त गळायला लागलं. आणि मग उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आणि मग सुभद्रा चिंदी सापडाली. तळमजला, किचन रूम, बेडरूम, ही रूम ती रूम. आता तिचा बंगला काही लहान नाही. 100 साड्या आपल्याच बायकाला आहेत. 15 कपाट भरून साड्या सहजच असतील सुभद्रेला. इथं आपल्याच बायकाला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबने बनात जोडी, हम प्यार करने वाली, धूम मचाली, हे नाव आहेत साडीचे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती? लग्न झालेलं आहे माझं, मला अनुभव आहे त्याचा बरं का अरुण महाराज. 2 साड्या महिन्यात घ्याव्या लागतात बायकाला. तिथं आपल्याला 100 साड्या आहेत, तिला 100 सहजच असतील महाराज. 15 कपाट भरून ती साडीकडे गेली नाही, चिंदी सापडत बसली. देवानं सगळ्या चिंध्या ओढून घेतल्या. कशाची चिंदी सापडेना? चिंदी सापडेना म्हणून उद्धवाला घेतलं, आणि तसंच ते बोट घेऊन आता देव द्रौपदीच्या घरी आले. आता ऐका, भाव सांगतो, भाव. पहिलं चरण कळल, शुद्ध भावाचं प्रेम कळल. ऐका काय झालं. डोक्यावरती पदर घेऊन द्रौपदी माता तुळशीला पाणी घालत होती. सूर्योदयाचा समय होता. चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता, तुळशीला पाणी चाललं होतं. सूर्योदय झाला होता आणि भगवंत समोरून येत होता आणि भजन करत होती. हरे राम हरे रामा, राम राम हरे हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम रामा, राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम तुळशीला पाणी घालत होती. चांदीचं ताट होतं रे मायबाप ऐका, सोन्याचा तांब्या होता. भगवंत येताना दिसला, कृष्ण सखा येताना दिसला, भाऊ येताना दिसला, आणि त्याच्या बोटाचं रक्त द्रौपदीनं पाहिलं. ज्या ताटाने ज्या तांब्याने पाणी घालत होती ना महाराज, ते ताटन तांब्या दिला फेकून, तिनं धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे हे, थांबा याला चिंदी बांधते. घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी, आणि दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला. त्या पदराला असा
हात घातला, असा फाडायचाच होता बा पदर. तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ताई, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत पदराकून साडी फाडायची नसते बघ. धर्मराजा जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, नकुल सहदेव भीम जिवंत आहेत, 5 पती जिवंत आहेत बघ द्रौपदी तुझे, आणि तू पदराला हात घातलाय. असा नवरा जिवंत असताना पदर फाडायचा नसतो. 18 विश्व दारिद्र्य आलं तरी पदराकून साडी फाडायची नसते. साडी फाडली जाते 13व्याच्या दिवशी. भावानं आणलेली नवरा गेल्यानंतर पदराकून फाडायची नसते. तू तर फाडायला लागली. उद्धवानं द्रौपदीला विचारलं. द्रौपदीनं दिलेलं उत्तर, फुले पिंपळगावनं घरी घेऊन जा, या वर्षीचा सप्ताह सफल होईल. द्रौपदी म्हटले, उद्धवा बरोबर आहे तुझं. जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. काय उत्तर दिलं महाराज. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि त्याला हात घातला. टंग. चिंदी बांधिते द्रौपदी, हरीच्या बोटाला फाडोनी भरजरी शेला, भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून, भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून, भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून. डोक्याच्या पदराचा विचार केला नाही, स्वतःच्या पतीचा विचार केला नाही. डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. परिणाम सांगू, परिणाम, त्या द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं. देवानं तिला साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या. साडी बीज नारी है की नारी ही साडी आहे. अहो, फक्त शुद्ध भावानं देवाच्या बोटाला चिंदी बांधली तर हजारो साड्या द्रौपदीला मिळतात. अर्थ एकच आहे, तुमचा भाव शुद्ध ठेवा. गोपाळांच्या जीवनातला भाव शुद्ध आहे. परिणाम, पहाती गोवळी खाय त्यांची उष्टावळी, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, अभंगाच्या एकाच चरणाचा भाव आपला 1:45 वाजेपर्यंत झालं. आजचं जे कीर्तन असतं ते आजच्या कीर्तन करायला एक बंधन आहे की त्यानं जेवढं होईल तेवढं अभंग कमी सांगायचं आणि जेवढं होईल तेवढं कृष्णाच्या लीला जास्त सांगायचं. त्याचं कारण असं आहे, जेवढ्या कृष्णाच्या लीला मी सांगल तेवढं मला पुण्य लागतं आणि जेवढ्या तुम्ही ऐकाल तेवढं तुम्हाला पुण्य लागतं. फक्त एकच करायचं, याच्यात डोकं लावायचं नाही. 12 गाव अग्नी कसा गिळला, 16,108 बायका कशा केल्या, हे आपण डोकं नाही लावायचं. फक्त ऐकायचं. ऐकण्यात तुम्हाला पुण्य लागतं, सांगण्यात मला पुण्य लागतं. माझी वाणी तुझी वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा. लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की हे कृष्णाचं चरित्र फार गोड आहे. कितीही वेळा ऐका, कान तृप्त होत नाहीत. कितीही वेळा ऐका, अवीट वाटत नाही, विटल्यावणी वाटत नाही, सुकल्यावणी वाटत नाही. ते चरित्र देवाचं आहे, म्हणून ऐका. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशीची वाणी सांगत असे कंसा मानी, हा भरवसा बोलण्याचा. 8वा मुलगा तुला मारणार. वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये कंस मामानं वरात काढली होती आणि त्या वरातीच्या लग्नाच्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली, अरे कंसा, ज्या बहिणीचं थाटामध्ये लग्न लावतोस ना राजा, तिच्या पोटचा 8वा मुलगा तुला मारणार. हो, कंस मामानं हातामध्ये शस्त्र घेतलं आणि म्हटलं, पोरग मारणार तर जिच्यापासून पोरग होणार आहे तिलाच मारून टाकतो. पण हात तो धरला वसुदेवी. मारू नकोस राजा म्हटले, आजपर्यंत तुझी बहीण होती,
आता माझी बायको आहे, पत्नी आहे, मारण्याचा अधिकार नाही. मारायचा असेल तर माझी सगळी मुलं मी तुला लहानपणामध्ये आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. लक्ष देऊ नये का? राहू दे थोडं 1 मिनिट नंतर जवळ आल्यावर मी सांगतो. विठाला 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 विठ्ठला सगळी मुलं मी तुला आणून देईल. 6 कंस मामानं मुलं मारली. 6 मारीत दुराचारी. 7वा जो गर्भ योगमाया नेत. 7वा गर्भा हा गायब झाला आणि 8व्या गर्भाच्या वेदना आता देवकीला सुरू झाल्या. इतकी छान दिसायला लागली. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. खूप छान दिसायला लागली. जिच्या पोटी नारायण येणार, जिच्या पोटी भगवान येणार, किती सुंदर असे. या देशातल्या काही माता फार सुंदर आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ आहे आमची. त्या राष्ट्रमाता जिजाऊनं छत्रपती शोभाला जन्म दिला. म्हणून सिंदखेड राजाला कधी गेलात तर जिजाऊ मासाहेबांच्या पायाला हात लावू नका, तिच्या पोटाला हात लावा. तिच्या पोटानं आपल्याला शिवाजी राजा दिला. खरंच सांगतो रे दादा, आई भाग्यवान असली पाहिजे. काय आई असेल देवकी. भगवान जन्माला येणार. 9 महिने 9 दिवसाचा कालखंड गेला. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला हा संदेश दिला आणि भगवान लहान झाला. बसमा 2 वर्षानं लहान झाला. आणखी लहान हो 4 वर्षाचा झाला. बसमा आणखी लहान 2 वर्षाचा, आणखी लहान 1 वर्षाचा, आणखी लहान 1 मिनिटाचा, आणखी लहान 1 क्षणाचा, आणखी लहान अगदी छोटासा झाला. आणि मग आता उचलीला कमलापती, पायाची बंधने गळती. यमुना मैयानं त्रास दिला, पण पहिलं दर्शन यमुनेला दिलं देवानं. रस्ता मिळाला. यशोदेला झालेला मुलगा, यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला मुलगा रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठते दूध. कंसाला कळालं. 8वा आला, 8वा आला, 8वा नव्हता, 8वी होती. तुझं लागी वधी उपजला मजा दे कृष्ण गोकुळे जन्मला. तुला वदनारा गोकुळा जन्माला आला असा संदेश सांगून माया गायब झाली. सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली होती आणि तिनं यशोदेच्या घरात पोरगा पाहिला. सगळ्या गावात बोबाटा झाला. गवळण सांगती गे सांगती गवळणीला, गवळण सांगती गे सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला ग, पुत्र झाला यशोदेला ग, पुत्र झाला यशोदेला. सांगती गे सांगती गवळणीला, महाराज आवाज उकाला गाड्या तुमचा. गवळण सांगती ग सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात बोबाटा झाला. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. सगळ्या गावात नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. रांग लागली रांग.
यशोदेच्या मुलाला पाहिला. फार दिवसानं गावच्या पाटलाला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. पूर्वीची पद्धत होती महाराज. आता हे कोरोनानं फार वाईट केलं महाराज. कुणीच कोणाला भेटायला जायना. बाप मेला तर पोरगाच भेटायला गेला नाही, बाप मेला तर पुरीच आल्या नाही. आता हे कोण कोणाला भेटायला जाणार महाराज. मास्क आलं महाराज, अंतर पडत चाललं. फार वाईट झालं. निसर्गाची अवकृपा झाली. वाईट घटना घडत चालल्या. पूर्वी तसं नसायचं. गावात एखाद्या ताईला, एखाद्या मावशीला फार दिवसानं मुलगा झाला, सगळ्या गावातल्या लेकी बाळा त्या बाईला भेटायला जायच्या, तिची वटी भरायच्या, आनंदानं तिला भेटवस्तू द्यायच्या. हे बंदच झालं होय. पूर्वी फार आनंद असायचा. यशोदेला मुलगा झाला, रांग लागली. आता रांग ऐका, आता हे फुले पिंपळगावच्या गवळणी काय थोड्यात का महाराज. एवढ्या गवळणीची आपण जर सांगायला गेलो तर 2-4 वर्ष काला संपायचं नाही आपलं. मग आता अशा गवळणी रांगेला लागल्या. पहिली गवळण गावातली श्रीमंत होती, एक मुठभर सोनं घेऊन गेली होती. सप्त्याला काय घेऊन आलती द्यायला. एवढं नका देऊ, पण थोडं द्या. मुठभर सोनं घेऊन आली होती. श्रीमंत होती बिचारी. मुठभर सोनं घेऊन गेली. पहिलाच नंबर लागला तिचा. बाकीच्या माग अशा रांगेत उभ्या होत्या. जरा माझ्याकडे बघा आता बरं का. बाकीच्या अशा रांगेत उभ्या होत्या. काहीचा नंबर आता 1 ला येणार होता, काहीचा 2 ला, काहीचा 3 ला, काहीचा 4 ला, काहीचा 5 ला. अशी रांग लागली होती. पहिली गवळण आमच्या कोरडेदाजीच्या घरापाशी, शेवटची गवळण गावातल्या चौकात. लांब रांग लागली होती. अशी मस्त रांग. पहिली मात्र भाग्यवान होती. पहिलाच नंबर लागला. मुठभर सोनं घेऊन गेलती. ऐका, यशोदेनं दरवाजा उघडला आणि मग तो पोरगा तिनं हातात घेतला. माझ्याकडे बघा, लई गोड आहे महाराज. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. अरुण महाराज असं त्याच्या चेहऱ्यावरून ते सोनं ओवाळून टाकलं, मन भरून पाहिला आणि बाहेर आली. जशी बाहेर आली ना, तशी आता याच्या रांगेत उभ्या होत्या ना, यांनी तिला विचारायला सुरुवात केली, काय ग, पहिलाच नंबर लागला तुझा, पहिलाच नंबर लागला तुझा, मुठभर सोनं घेऊन गेलतीस, वाळून टाकलं, कसा दिसला ग तिचा मुलगा तुला. ती म्हटली, बाई मी पाहिला एवढंच खरं, त्यानं माझं मन वेधून घेतलं. हे पाहिला पाहिल्याबरोबर ती म्हटली, बाई मला सांगता येणार नाही, तेने वेधेले मन. पहिली म्हटली, बाई मी पाहायला गेले, त्यानं माझं मन वेधून घेतलंय, तो कसा आहे ते मला सांगता येत नाही. दुसरी गेली, दुसरी जरा थोडीशी गरीब होती, एक मुठभर चांदी घेऊन गेलती, एवढी पण गरीब नव्हती, तिने पण अशी चांदी ओवाळून टाकली. तिला आल्यावर विचारलं, बाई तुला कसा दिसला. ती म्हटली, बाई माझं असं झालं, मी त्याला पाहायला गेले माऊली महाराज, मी त्याला पाहायला गेले, पाहिल्याबरोबर मी त्याला पाहिलं खरं, पण तो मला सावळा दिसला. सावळा सावळा देखिएला नंदाचा सावळा, देखिएला
काय झालं म्हटलं सावळा देखीला नंदाचा. दुसरी म्हटली बाई मला सावळा दिसला. तिसरी जरा आपल्या फुले पिंपळगावची होती, गरीब होती, 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती, चुरगाळा झालेला होता, गरीब होती बिचारी. तिचा पण नंबर लागला, तिसरा नंबर लागला. तिनं ती 10 रुपयाची नोट वाळून टाकली आणि तिनंही तो पोरगा पाहिला. ती बाहेर आली, तिला पण सगळ्यांनी विचारलं बाई तुला कसा दिसला. ती म्हटली बाई माझं ठाईचाचे काळा अनादी बहु काळा. म्हटली आई गोरी दिसली, बाप त्याचा गोरा आहे, पण पोरगा मात्र काळा आहे. चौथी गेली, चौथी आपल्या बीड जिल्ह्यातली होती. ती म्हटली बाई ती असं झालं. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखिला डोळा बाई ती म्हटली बाई मला निळा दिसला. आता असं पाण्याचा कार्यक्रम चालत ना आपला 2-3 वाजे. एकीचा वेगवेगळाच ना महाराज. तुम्हाला एक गंमत सांगू, देवाला पाहण्यातच खरी मजा आहे. या विश्वात जन्म झाला, मृत्यू लोकात जन्म झाला आणि देव नाही पाहिला. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. काय दुसरं पाहून मजाच नाही महाराज. फार पाहिलं महाराज, कोरोनानं शिकवलं आपल्याला महाराज. काही तुम्ही पाहिलं जगात, कितीही पळाले तुम्ही तरी देव तुम्हाला घरी बसवतो. कितीही गोड वाजवा, कितीही कीर्तन करा, शांत बसावं लागतं. काही चालत नाही आपलं. 1 रुपया कमवण्याची अक्कल नाही बरं का. त्याचं कारण काय की ते ईश्वराच्या हातात आहे. म्हणून ईश्वर पाहत चला, देवाला पाहत चला. देव पाहिलं पाहिजे महाराज. तुम्हाला एक गंमत सांगतो, गोकुळातल्या ज्या गवळणी होत्या ना, देवाला पाहायला जायच्या, पण सकाळ दुपार संध्याकाळ जायचे. 3 वेळेला जायचे. असं 4 दिवस झाले होते गोकुळात. 4 दिवसात तेवढाच कार्यक्रम चालू होता. सकाळी वेगळीच साडी, दुपारी वेगळीच साडी, संध्याकाळी वेगळीच साडी. सकाळी वेगळाच मेकअप, दुपारी वेगळाच मेकअप, संध्याकाळी वेगळाच मेकअप. तुमच्याकडे करतात का मेकअप? नाही, लई बेकार मेकअप. फेअर अँड लवली आली आता बरेच दिवसाची. फेअर अँड लवली लावत जाऊ नका. फेअर अँड लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शिंबूड आहे. बघा बा तुम्हाला उद्यापासून लावायची का कशी. कशाला लावता? गाईचं मांस आहे त्याच्यात म्हणून सांगतो. गाईची चरबी आहे त्याच्यात. चरबी शिवाय फेअर अँड लवली तयार होत नाही. आणि या देशातला कोणताच व्यक्ती फेअर अँड लवली लावून अजून गोरा झाला नाही. फेअर अँड लवली 80 रुपयाला, ऐका, 80 ग्राम 110 रुपयाला आहे. छटाक तर महाराज तिचा किती किलोचा भाव जर काढला तर 2,500 किलो आहे. 2,500 रुपयाची 1 किलो आहे फेअर अँड लवली. 2,500 रुपयाची फेअर अँड लवली 2-3 महिन्यात लावून तुम्ही गोरे होणार नाहीत. पण 2,500 रुपये किलो मध्ये 2 किलो काजून 2 किलो बदाम येतात. सकाळी सकाळी आमोशा पोटी छटाक बदाम, छटाक काजू जर रोज खाल्ले तर चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही. लोक काय म्हणतात माहितीये का, काजू लय महाग आहेत, फेअर अँड लवली बदाम लय महाग आहेत. अरे येड्या, काजून बदाम स्वस्त आहेत, फेअर अँड लवली महाग. माझी विनंती असेल ती मेकअप करायच्या त्या गवळणी. सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. सकाळी नवीन साडी, दुपारी वेगळी साडी, संध्याकाळी वेगळी साडी. पण ध्यानात ठेवा, ह्या ज्या गवळणी देवाला पाहायला जायच्या त्या गवळणी या वयोगटातल्या होत्या. MH12, MH13, MH14, MH15, MH16, MH17, MH18, MH19, MH20, MH21, अरुण महाराज, MH22, MH23, MH24, MH25, MH26, MH27 पर्यंतच्या पाशिंग, ही कुठली पाशिंग नाही, या वयाच्या मुली होत्या. MH12 पासून ते MH27 जेवढ्या मंडपात आहेत तेवढ्यांच्या लक्षात आलं तरी बरं झालं. MH12 ते MH27 या वयाच्या पोरी एकत्रित यायच्या. सकाळी एकदा मेकअप नवीन साडी, दुपारी एकदा मेकअप नवीन साडी, संध्याकाळी एकदा मेकअप नवीन साडी. माझ्याकडे बघा, असं करायच्या आणि सकाळ दुपार संध्याकाळ देवाला पाहायला जायचे.
4 दिवस झाले होते बरं का, आणि 4 दिवसामध्ये एवढाच कार्यक्रम चालला होता. आणि एक 2 मजल्याची इमारत होती गोकुळामध्ये, ते दुसऱ्या मजल्यावर एक MH95 राहिला होती. वरती 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आले, वर राहायला होती. आणि वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं, MH12 ते MH27च्या पोरी सकाळी वेगळीच साडी घालतात, दुपारी वेगळीच घालतात, संध्याकाळी वेगळीच घालतात, वेगळाच मेकअप करतात. पोरी तर इकडे जातात, गावची जत्रा म्हणावं तर मागच झाली, दाजीचा कोरडे दाजीनं बोललेला सप्ताह मागच झालाय, कीर्तनकार गायक वादक मागच येऊन गेले, फुले पिंपळगावचं मग सगळं संपलंय. मग पोरी जातात पुढे इकडे, काय मिळत तुला दमच निघालं नाही. 95ला 95 ऐका ना, 95 काठी टेकत काठी टेकत काठी टेकत पायऱ्या उतरत या MH12 ते MH27च्या पोरींना आडवी आली. आता 23ला आणि 25ला कुठं 95 जमत असते का मला? 95 पाहिली, 25 12चं ते 12 डोकंच हल्लं. ते म्हटलं ए थेरडे काय ग तुझं मधात? म्हातारी म्हटली थेरडी म्हणा म्हातारी म्हणा, पण फक्त एक सांगा, तुम्ही इकडे जाता कुठं ग पोरींनो? म्हटले अजून तुला माहितीच नाही थेरडे. म्हटलं काय? अगं यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला पोरगा झाला. काय नाव ठेवलं त्याचं? कृष्ण, गोविंद, मुरलीधर, कन्हैया, काना, सका, केशव, माधव, अच्युत, मत्स्य, कुर्म, वराह, वामन, अशी एवढे नाव सुरू झाले. ते एवढे नाव ऐकणार 95 म्हटली बाई 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 मला माहितीच नाही, जा जा जा. पुरी गेल्या निघून. 95नी जाण्याचा प्लॅन केला, पण माझं काय मत होतं, तिला जायचं होतं तर तिनं तसंच जायचं ना, पण तिला वाटलं बाई पोरीने तर लय भारी साडी घातली, पोरीने तर लय भारी मेकअप केला. मग 95ला थंडी जमत नव्हती, तिनं दुपारीच आंघोळ केली. बरं दुपारी आंघोळ केली तर तिच्या बापानं तिला लग्नामध्ये पैठणचा शालू दिला होता. पैठणचा शालू कसा होता ऐका, सांगा महाराज. यार ते बंद झालं. पैठणचा शालू ऐका. पुतळ्या डरले, पुतळ्या डरले, साखळी पैजण कमरेला कंबर पटाय, नाकात नथ घालून ग सगळा थाट माट करून नेसले ग, नेसले ग, नेसले ग, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग
इतका अवघड काय आपल्याला यायचं नाही शालू. तुम्ही भारी म्हटली. पुतळ्या डोरळ साखळ्या पैंजण कमरेला कंबर पट्टा नाकात नथ घालून ग सगळा थाट माट करून ग सगळा थाट माट करून नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा. तिनं तो शालू काढला. त्याच्या बापानं लग्नामध्ये दिलेला चांदीच्या किनारी होत्या, सोन्याच्या पट्ट्या होत्या, मोरपिसाचं चित्र होतं. मोहनराव जगतापांचा कारखाना आहे आपल्या रोडला इकडं खाली. त्या कारखान्याचं चित्र काढलं होतं त्या शालूवर. अशा अशोकाचे झाड होते. ऐका ऐका, ते कारखान्याचा भोंगा होता. कारखान्याचं चित्र, ऊस भरणाऱ्या बाया, रेखीव चित्र होतं त्या शालूवर. योगायोगानं त्या 95 MH95 जी गवळण होती ना, तिचं नाव मालू होतं. मालू, काय नाव होतं? मालू. मालूनं तो शालू काढला. फार सुंदर रेखीव शालू, त्याच्यावर ते कारखान्याचं भोंग्याचं चित्र, ऊस भरणाऱ्या बाया, मोरपिसाची पख, अशी मस्त चित्र होतं. 2 लाखाचा शालू, आता जसा यांनी सांगितलं तसा तो शालू तिनं काढला. जरा ऐका. आणि आता तो नेसायचा, पण तिच्या ते 95 वय असल्यामुळे डोळ्यानं धोका दिला. नेमका तो शालू उलटा झाला. किनारपट्ट्यावर आल्या, मोरपिसाचे पखाड खाली गेले, कारखान्याचा भोंगा उलटा झाला, ऊस खाली पडला, चाक वर गेले, कारण चित्र बदललं. मालू नेसली उलटा शालू. वर एवढ्यावर थांबले नाही महाराज. ते पोरीचा मेकअप पाहिला होता ती ना, ते पोरीचा मेकअप पाहून ती मेकअपची पेटीच हाताला आली तिच्या. तर पहिली लाली लागली हाताला. लाली होटाला लावायची होती. 95 वय झाल्यामुळे तिच्या हाताने असा लखवा दिला आणि ती लाली लागली डोळ्याला. काजळ घेतलं, भरायचं होतं डोळ्यामध्ये, काजळ लागलं होटाला. गप्पा नाही. होटो पे काजल नैनो में लाली, होटो पे काजल नैनो में लाली, होटो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी, दीवानी बनी, दीवानी बनी, गवळण दीवानी बनी. दिवानी झाली ती अरुण महाराज. काय झालं? होठो पे काजल नैनो में लाली, होठो पे काजल नैनो में लाली. हो, होठाला काजळ लागलं, डोळ्याला लाली लागली, गालाला टिकली लागली. मालू 95 उलटा मेकअप, उलटा शालू, रस्त्याला लागली, निघाली. समोरून तिचा MH 110चा नवरा आडवा आला. आता 95 तिचं म्हणल्यावर नवऱ्याचं 110 राहील ना दाजी, बरोबर. लांबूनच त्यानं पाहिलं तर त्याला ती लग्नातली बायको दिसली. बाप रे म्हटलं. कशी कशी त्यानं ती पाहिली महाराजाशी. ते गझलच म्हणलं, ते मृगनयनाय रसिक मोहिनी, अशी गझलच गायली. अशी ती मालू पाहिली त्यानं, लग्नातली दिसली, त्याला लांबूनच पाहिली. बाप रे म्हटलं, आपली बायको तर आज खाली आली. म्हटलं बरं येई ना का, मालून शालून असला लग्नातला, लग्नच आठवलं त्याला. 110 आला. ते जवळ आलं तर म्हटलं, मालू कुठं निघालीस? मालू म्हटली, थेरड्या होय बाजूला, असा जन्म भरा आडवा आला मला. वारीला चालले आला आडवा, कीर्तनाला चालले आडवा आडवा. होय बदला, आज तुझं नाही ऐकणार. ते म्हातारा म्हटलं, अगं काय म्हणायचं तर म्हण मालू मला, पण तू निघालीस कुठं? अहो यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, त्याला पाहायला निघाले. अगं मालू, ज्या राजाच्या घरी तो चालली तिथं 1000 गवळणी आहे. मग काय झालं? अगं म्हटले, मालू तुझा शालू उलटा झालाय. ए मालू, तुझा मेकअपही उलटा झालाय. मालूनं उत्तर दिलं. MH 110 आला. एवढं उत्तर घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल. मालू म्हटले, अहो मालक, आता माझा शालू उलटा झालाय, होऊ द्या. मेकअप उलटा झालाय, होऊ द्या. आता हा मेकअप नीट करण्यात आणि शालू नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहून जाईल. असंच झालंय बघा आपलं. जोरात वाजा, जोरात. आपलं असंच झालंय. या राहण्यात, या खाण्यात, या झोपण्यात, या नशेत आयुष्य निघून गेलं महाराज. परमार्थ पाहिला नाही, कीर्तन पाहिलं नाही, अन्नदान पाहिलं नाही, फायदाच नाही. आला आणि मेला. नका दिवानं बना मायबाप. गवळणी दिवाण्या झाल्या, देवाला पाहिला. पाण्याचा कार्यक्रम आटोपता झाला, 1:15 वाजला. पाहता पाहता 1:15 वाजला. पाण्याचा गवळणीचा कार्यक्रम आटोपला आणि देव रांगायला लागला. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत रांगत रंगणी, चोरीत लोणी लावणी धरीत गवळणी.
बांधिती चरणी देते गारानी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाल निले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतून माते गावा कृष्ण आळवा रांगायला लागला रांगता रांगता हळू मोठा झाला की गावातली पोरं एकत्रित केली पेंद्या वाकड्या बोबड्या ए सुदाम्या याला तरी यारे लागे 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे या माझ्या माग या पेंद्या आला वाकड्या आला सुदाम्या आला एक होऊन एक एक गोपाळ आला पण एक गोपाळ आला नाही महाराज त्या गोपाळाचं नाव होतं बोबड्या जरा ऐका अरुण महाराज आहेत आज मजा आहे म्हणून तो बोबड्या आला नाही तर बोबड्याच्या घरी देव गेला याला भक्तीचा विजय म्हणतात भक्ती विजय म्हणजे काय भक्तीचा विजय असा की आपण मंदिरात जातो देवाला पाहायला इथं देवच बोबड्याच्या घरी गेला हा खरा काल आहे हे खरा भक्तीचा विजय आहे हे शिकलं पाहिजे महाराज अशी भक्ती केली पाहिजे की देव आपल्या घरी कधीतरी आला पाहिजे ज्ञानेश्वरी म्हटली पाहिजे हा माझा वाचक आहे तुकोबारांचा गाथा म्हटला पाहिजे हा माझा पारायणाचा वाचक आहे कधी ज्ञानोबाराय म्हटले पाहिजे हा माझा भक्त आहे तुकाराम महाराज म्हटले पाहिजे हा खरा कीर्तन तेव्हा महाराज कुठेतरी सफल झाली जिंदगी सफल झालं जीवन ऐका अरे देव बोबड्याच्या घरी गेले बोबड्या अरे 1:15 वाजून गेलाय राजा अरे चल की र वाकड्या आलाय सुदाम्या आलाय अरे पेंद्या पण आलाय चल की र बोबड्या देवानं आवाज दिला आणि बोबड्या त्याच्या घरातून म्हणला देवा मी येणार नाही दाईबा कितना नको लेबा दाईबा कितना नको लेबा आम्ही नाही तुझ्या तंगई आम्ही नाही तुझ्या तंगई आम्ही नाही तुझ्या तंगई दाईबा कितना नको लेबा दाईबा कितना नको लेबा आम्ही नाही आम्ही नाही तुझ्या तंगईना आम्ही नाही तुझ्या तंगईना आम्ही नाही तुझ्या तंगईना आले आले दाईबा आले दाईबा कितना नको लेबा आता बोबडी भाषा आहे बरं बोबड्या बोबडा आहे कृष्ण बोबडा नाही संवाद नीट ऐका बोबड्या बोबडा आहे कृष्ण बोबडा नाही बोबड्या भाषेत म्हणतोय मी येणार नाही आणि कृष्ण त्याला आपल्या भाषेत म्हणतोय का येणार हे बोबड्या अरे का येणार नाही काय झालं सगळे आले चल बोबड्या म्हटलं नाही येणार मग तो आपल्या भाषेत नाही म्हणत त्याच्या भाषेत लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल का येणार नाही त्याचं कारण सांगायला लागला बोबड्या देवा हे किसन्या तुझ्या बरोबर का यायचं नाही ऐक अति एकदा तगली पोल मिळून
तगली पोल मिळून माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा फुले पिंपळगाव माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माळ्याच्या मल्यामध्ये तवल्या 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 होत्या काकड्या काकड्या माऊली महाराज काकड्या होत्या लक्ष देऊन ऐका माळ्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या मग काय झालं सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या एक किसन्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोल्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोल्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोल्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोल्या सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोल्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोल्या सगळ्या पोलांनी सगळ्या 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 पोलांनी दोन दोन तोल्या सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या मी तकली तोलायला गेलो लेबा मी तकली तोलायला गेलो लेबा तिकडून आला माळ्याचा मालक तिकडून आला माळ्याचा मालक माझ्याच्या शेंडीला धरलं लेबा आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आले आले दाईबा दाईबा कितना नको देबा दाईबा कितना नको देबा आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार साईबा अरे म्हटले मग मायानं तुझी शेंडी धरली माझा काय गुन्हा मायानं तुझी शेंडी धरली पोरं पळून गेली तू का पळाला नाही म्हटलं त्या मायाचा राग नाही आला मायानं शेंडी धरली मायानं मारलं त्याचा राग नाही आला मग तुझ्या बरोबर काय येणार नाही त्याचं खरं कारण असं आहे की परवाच्या दिवशी आपण तुझ्या आईच्या घरी गेलो होतो ऐक ना किसन्या अरे परवा परवा अशीच एकदा तगली पोल मिळून यशोदेच्या घरी गेलो लेबा यशोदेच्या तुझ्या आईच्या एक किसन्या काय येणार नाही आई यशोदेच्या घरी गेलो लेबा यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या तुझ्या आईनं पुरणाची पोळी केली होती तुमच्याकडे करतात का पुरणाची पोळी करतात का पुरण बाहेरून असतं ना नाही आतून असतं यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या मग काय झालं सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या तुझ्या आईनं एक किसन्या सगळ्या पोलांना दोन 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 दिल्या सगळ्या पोलांना सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या सगळ्या पोलांना बाबा सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या मी पोली मागायला गेलो लेबा मी पोली मागायला गेलो लेबा मला चालदी दिली लेबा आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही 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 तुझ्या तंग येणार वा अरुण महाराजांसाठी जोरात टाळी वाजव वाह महाराज काय भाव आहे महाराज तो त्या बोबड्याचा भाव त्यांच्या पखवाजातून निघाला आम्ही तुझ्या संग येणार आम्ही जाणार कुठं बुवा देवानं बोबड्याचा रुसवा काढावा वाकड्याचा रुसवा काढावा रोज एका घरामध्ये चोरी करावी आता 1000 चोऱ्या झाल्या 1:30 वाजल्यामुळं दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये
हात घालीत हे गे बाई आम्हासी पावेना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसू धिंगाणा दुसरी चौथी पाचवी रोज गारणं यायची यशोदा मात्र म्हणायची माझं बाळ काय असाय बाळ सगुण गुणाच तान ग बाळ दिसतय गोजिरवान माझा पोरगा तसा नाही ग सावळा गे चिमणा माझा गवळणीत शोभे राजा माझा पोरगा तुमच्यासारखा नाही माझा पोरगा तुम्ही एवढ्या ढालग जागे गोकुळच्या नारी शेवटी यशोदा ऐकत नाही एक म्हातारी गवळण यशोदेला चॅलेंज करून गेली हे तू यांचं ऐकत नाही म्हटले तुझा पोरगा यांच्या घरी जातो आपल्या घरी येऊन दाखव म्हणा असले चॅलेंज करणारे देवाला लय आवडतात महाराज लई लोकांनी देवाला चॅलेंज केलं होतं असे गप बसले म्हणतात 9 महिन्यामध्ये गप उग गप महाराज कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं महाराज अब्जावधी रुपयाचं एक महिन्याला कोटी रुपये कमीणारे गप झोपले महाराज उठता सुद्धा आलं नाही का देवाला चॅलेंज करू नका महाराज तुम्ही माझी विनंती असेल ते गवळणीनं चॅलेंज केलं आपल्या घरी येऊन दाखव म्हणा लोकांच्या घरी काय जातो देव म्हटलं पेंद्या हिचा नंबर लिहून घ्या जायचं ठरलं तिला पण पक्क माहित होतं देव आपल्या घरी येणार आहे पण ती हुशार होती तिनं बाहेरून काड्या कुलप लावले दरवाजात खुर्ची टाकून काठी घेऊन बसले जाईलच कसं पण तिला काय माहिती चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी तिला काय माहिती बिचारीला म्हातारी बाहेर दारात बसली आणि तेवढ्यामध्ये देवानं सगळे गोपाळ नेले ती म्हटले ते दारात आहे पेंद्या म्हटले आज मंत्र बदलायचा म्हटले सगळ्यांनी डोळे झाका सगळ्यांनी असे डोळे झाकले बोला गोपाल कृष्ण भगवान की आले गोपाळ आतमध्ये भारी मंत्र आहे राव म्हणले हो म्हटले तसंच घ्या तुम्हाला काय खायचं तर का काय सांडायचं तर सांडा येणे माझे कवाड उघडले दया दुधाते बक्षिले उलंडिले ताकाते सगळा कार्यक्रम झालं म्हटले हो झाका डोळे बोला गोपाल कृष्ण भगवान की जय आले गोपाळ बाहेर गोपाल कृष्णाचा आवाज ऐकला आणि म्हातारी म्हटली वय आवाज तर माझ्याच घरातून येतोय मी तर दारात बसलेली गेलाच कुठून दरवाजा उघडला पाहते तर सगळं सांडलेलं होतं दही दूध लावून दिलेलं होतं पण आता काय झालं सगळे गोपाळ गेले होते बाहेर पण कृष्ण आतमध्ये होता चॅलेंज केलं होतं ना तिनं ऐका बरं चॅलेंज केलं होतं ना ती म्हटली जाऊ द्या गड्या काय व्हायचं तर होईल पण याच्या आईला पटत नाही 1:30 वाजला तरी याची आई ऐकत नाही म्हणून तिनं काय काय केलं तर म्हातारीनं कृष्णाचा हात धरला जाऊ दे गड्या म्हटलं तुला आज धरलंय तुझ्या आईला नेऊन दाखवते हे बघ यानं चोरी केली यानं माझं घर फुटलं चल दाखवते चल यशोदे चल चल यशोदेला दाखवते असा ओढीतच निघाली अर्ध्या रस्त्यात आली ओढीतच होती आनंदात होती आणि तेवढ्यात काय झालं असा गावचा वटा आला चौबारा आला पूर्वी काय असायचं गावाला वटे असायचे चौबारे असायचे चौक असायचे पूर्वीच्या महिला गावातल्या चौकातून जाताना वट्या जवळून जाताना गावातले पाटील लोक जर वट्यावर बसलेले असले तर इथपर्यंत पदर घ्यायचे इथपर्यंत असायचं आता ते राहिलं नाही जाऊ दे त्याच्यावर बोलण्यात मजा नाही आपलीच बायको घ्या ना दुसऱ्याला कशाला सांग काय कठीण आहे त्याच्यामुळे मी ते सांगणं बंद केलं आता इथपर्यंत असायचं असं इथपर्यंत ते नेमकं या गवळणीचा पदर खाली पडलेला होता ती ओढत होती कृष्णाला कृष्ण म्हटलं हे गवळणी मला न्यायचंय ना तुला आईकडे मी कुठं नाही म्हणतोय तुला घेऊन जा ना मला पण ते पाटील चौक आलाय पुढं चौबाऱ्यावर कोण बसलंय राजे बसलेत मग तू ते पदर घे ना अर कृष्णा किती चांगला आहेस रे लक्षात नव्हतं रे माझा अपमान झाला असता माझा लोकांनी माझी इज्जत काढली असती बरं झालं कृष्णा तू सांगितलं थांबा पदर घेते पदर घ्यायला किती वेळ लागतो 1 सेकंद महाराज एका सेकंदामध्ये ज्याला चरित्र करता येतो तो देव असतो महाराज ऐका 1 सेकंदासाठी कृष्णाचा हात सोडला पदर घेतला डोक्यावर तेवढ्यातच देवानं चरित्र केलं माऊली महाराज हे चरित्र वेगळं आहे जरा ऐका असं डोक्यावर पदर घेतला आणि तेवढ्यात ते कृष्णाने एक लाली नावाची पोरगी होती गावात छोटीशी लहान उगा आपली उगा गोंडस पोरगी लाली ती समोर होती उभा तिला हाक मारली इकडे म्हटले लाली तुला लोण्याचा गोळा पाहिजे म्हटले हो उद्या देतो काय करायचं हिचा हात धरायचा लाली म्हटली बरं लाला गेला हिनं पदर घेतला आणि लालीच धरली जशी लाली धरली तशी निघाली चल दाखवते चल शॉर्टकट रस्त्यानं कृष्ण घरी यशोदेच्या कडेवर आई मला खायला देणं यशोदेच्या कडेवर घेतला मला कडेवरच बसायचं म्हणला कडेवर घेतला यशोदेनं आणि तेवढ्यात दरवाजातून आवाज आला यशोदे ये बाहेर पकडून आणा म्हणते धरून आणा म्हणते धरून आणला तुझा पोरगा यशोदा म्हटली असतो नवलच झालं असतो पोरगाच माझ्या कडेला आहे
आज कुठलं कारण आलं बाई. यशोदा लवकरच बाहेर आली. यशोदेनं पाहिलं बाहेर आलेलं. बाहेर आलेली पोर पाहिली तर तिची पदर घेतलेला जोरा जोरात बोलते. यशोदेच्या कडेला ती म्हटली, यशोदे तू म्हणत असते ना माझ्या पोराला धरून आणा पकडून आणा, कोणाचंच ऐकत नाही. आज बघ तुझा पोरगा धरून आणलाय. यशोदा म्हटले असं धरून आणला? म्हटले हो. म्हटले बाई तुमचा पदर थोडा वर घ्या. बाईनं असं पदर वर घेतला. शिवाजी महाराज गडदे बाबा वर घेतला आणि जशी खाली लाली पाहिली तशी ती म्हटली, लाली तू कधी आली? ए लाली तू कधी आली? लाली म्हटली, लाला गेला तेव्हाच आली. अशी लाला लाली बरीच झाली. बरीच झाल्यामुळं आता यशोदेलाही कळालं देवानं घरातच खोटी केली. आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे. नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती. अशा गवळणी म्हणत जा बरं. काही म्हणतात लोक, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. अशी नका, अशी गवळण म्हणून. एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला असलं ऐकून, राधा रंगानं दिसते छान तिच्या विनीला कोणी बोल. अशी नका म्हण, अशी म्हणा. क्षणभरी घरी असता करी खोडी शारंग पाणी, खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी. थापटोनी निजविते पळोनी जातू राजद्वारा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे ग घेई श्याम सुंदरा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधा घेवली हरीला वरे जात मंदिरी. हृदया मंचकी पौडविला श्री हरी. एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी. राधे 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 हे श्याम अशा गवळणी म्हणावं. काय सुंदरता आहे महाराज त्याच्यामध्ये. यशोदेला कळाला आपला पोरगा खोडकर झाला. खोड्या नको करू माझी बा. ऐकत नाही. मग सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. आणि मग रानात गोपाळ गेले हजारे महाराज खेळ खेळायला लागले. अब कदू बकती बक पोरत गुण केल मानू. 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 केला इती दानू पोरा केला इती दानू. 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 अब कदू बकती बक पोरत गुण केल मानू. 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 हम पोरा हम पोरा हम
दमात सगळे खेळ सांगून टाकले तुम्ही. बरं झालं, उशीर झाला ना. एक एक खेळ झाला महाराज. विठी दांडू चेंडू लगोरी ना खेळ मांडियला यमुनेच्या तरी. गायी गोपाळ सवंगडे वना, सगळ्या गायी सगळे गोपाळ सगळं सगळं वृंदावनामध्ये दाखल झालं. आणि वृंदावनामध्ये सगळा जे जेकार झाला. फुले पिंपळगावला भक्ती पंढरी निर्माण झाले. महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार, लोकप्रिय गायक, लोकप्रिय वादक असा भक्त पंढरीचा महिमा रंगला ना. कधी संपू नये सप्ताह असं वाटत होतं. तो सप्ताह काल्याला आला. एवढा आनंद झाला. संजू महाराज हजारे, माऊली महाराज चव्हाण, नारायण महाराज यमगर, अरुण महाराज कदम गुरुजी असा माहोल रंगा झाला. सगळे गोपाळ जमा झाले. अनेक प्रकारचे खेळ खेळले. देवानं विनंती केली, आता खेळायचं थांबलंय, सगळ्यांना काला द्यायचा आहे, पण सगळ्यांचं मन इथं आणा. ते आता मन येत नाही ना महाराज. त्याच्यासाठी बोलविले वेणुनादे. देवानं सुंदर असा वेणू वाजव जोगिया रागात. वेणू वाजविला गोविंदे, पांगुळले यमुना जल. असा जोगिया मारवा, मालकंस, भूपेश्वरी, भूपेश्री, बागेश्री, रागेश्री असा वेगवेगळ्या रागातला वेणू. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज. वेणुनादे गोवर्धनु गाजे, वृषभ सरोनी मयूर विराज, मज पाहता भासते आलोराज. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज. तृणधारा सरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली. वेणुनादे 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 गोवर्धन गाज, वृषभ सरोनी मयूर विराज, मज पाहता भासते आलोराज. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज. हे वाज. पावणे 2 वाजले तरी असं वाटतंय आपल्याला कीर्तन संपू नये, कारण तो वेणू इतका सुंदर आहे, ते कीर्तन इतकं सुंदर आहे, तो आवाज इतका छान आहे. असा कृष्ण परमात्म्याचा वेणूचा आवाज ऐकला. सगळे गवळणी, सगळे गोपाळ, सगळं गाव एका विचारानं वृंदावनात वाळवंटामध्ये एकत्रित झालं. जसं आज या वस्तीवर सगळं फुले पिंपळगाव एका विचाराने एकत्रित आलंय. कुणी टाळ घेतलाय, कुणी अन्नदान पाहतंय, कुणी वर्गणी गोळा करतंय, कुणी कीर्तनकाराची व्यवस्था, सगळेजण असे एका विचाराने इथं आलात. माझी विनंती असेल फुले पिंपळगावकरांना, आता हा सप्ताह बंद पडू देऊ नका. एका विचारानं असाच हा सप्ताह चालू द्या. एका विचारानं अशीच मंडळी आपल्या गावाला येत राहतील. काय गोडवा आहे महाराज याच्यात. असा एक विचार एकत्रित आला आणि एका विचारानं भगवंत प्रसन्न झाला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली.